आज मी तुम्हाला गाईच्या चिकाच्या दुधापासून खरवस बनवून दाखवणार आहे। ही रेसिपी खूप सोपी आणि झटपट होणारी आहे। तरी तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने खरवसाच्या वड्या बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। मी इथे अर्धा लिटर गाईच्या चिकाचे दूध घेतले आहे। हे चिकाचे दूध डेअरीमध्ये मिळते। त्यासाठी पाव किलो साखर मिक्सरच्या भांड्यात घालून त्यामध्येच वेलदोडे घालून याची बारीक पिठी साखर करून घ्यायची। साखर मिक्सरला बारीक करून घातल्यामुळे चिकाच्या दुधात लवकर विरघळते। तुम्ही पाहू शकता मस्त पिठी साखर तयार झाली आहे। आता ही पिठी साखर खरवसमध्ये घालून घ्यायची आणि चमच्याने सर्व मिक्स करून घ्यायचं। हा गाईचा चीक असल्यामुळे यामध्ये मी दुधाचा वापर केला नाही। सर्व साखर मिक्स करून झाल्यानंतर हे दूध एका गाळणीने गाळून घ्यायचं। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा। गॅसवर भांडं ठेवून त्यामध्ये पाणी घालून उकळायला ठेवायचं। अशा पद्धतीने पाण्यात स्टँड ठेवायचं। झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊ द्यायची। खरवसाच्या दुधावर आवडीनुसार काजू बदामाचे काप टाकून घ्यायचं। पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर खरवसचा डब्बा स्टँडवर ठेवून घ्यायचा आणि डब्यावर वरून प्लेट ठेवून द्यायची। प्लेट ठेवल्यामुळे भांड्यातील पाणी खरवसमध्ये जात नाही, म्हणून डब्यावर खरवस शिजवताना प्लेट ठेवायची। आता वरून झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं खरवस चांगला शिजू द्यायचा। 15 ते 20 मिनिटांनी झाकण काढून सुरीने अशा पद्धतीने चेक करायचं। सुरीला खरवस अजिबात चिकटत नाही म्हणजे खरवस चांगला शिजला आहे असं समजायचं। आता हा डब्बा बाहेर काढून घ्यायचा आणि थंड होण्यासाठी 1 तास फ्रीजमध्ये ठेवायचा, म्हणजे आपल्या वड्या छान सेट होतात। तुम्ही पाहू शकता 1 तासानंतर त्याच्या अशा पद्धतीने वड्या कापून घ्यायच्या। डब्याच्या पूर्ण साईडने सुद्धा सुरीने वड्या लूज करून घ्यायच्या, म्हणजे वड्या काढायला खूप सोप्या जातात। तुम्ही पाहू शकता आपल्या वड्या खूप सुंदर झाल्या आहेत। माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व न विसरता कमेंट करा। तरी तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने खरवसाच्या वड्या बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। आमचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आभारी आहे।